प्रतिनिधींनी माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता 50,000 रुपयांचं अनुदान कधी मिळणार असा प्रश्न महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात होता. आता तुमची चिंता मिटलेली आहे. आता 50,000 रुपयांचे अनुदान असो, कर्जमाफी असो किंवा पीक विमा असो, याबाबत सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे. होय चला, आता सरकारचा काय निर्णय झालेला आहे, कशा स्वरूपात कशा पद्धतीने पैसे वाटप केले जाणार आहेत, सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, सर्व काही माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. इथून पुढे महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे ते सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका, जेणेकरून तुम्हाला अशा बातम्या आपल्या या चॅनलवरती बघायला मिळतील. आता आपण यामध्ये पीक विम्याची बातमी, त्यानंतर अनुदानाची बातमी आणि कर्जमाफीची बातमी, अशा 3 मोठ्या महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत. यासाठी आता तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चालायचा आहे. तर चला संपूर्ण माहिती आपण पाहूया. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, आता लक्ष द्या. आता शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. होय आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत आतुरतेने पाहत होते. एकीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे पीक विम्याची रक्कम पण जाहीर झालेली असून पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे आता बँक खात्यावरती जमा होणार आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे वाटप आता सरकारने जाहीर केलेले असून तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का? जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. मग आता तुम्हाला कसं कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही, तर ते तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे 50,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत, त्या जिल्ह्यांची यादी मी दाखवणार आहे. त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटप सर्वात आधी करत आहे. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण आता सर्वात आधी अनुदानाचे पैसे तर मिळतील, पण पीक विमा नुकसान भरपाईची पण संपूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होऊन जाईल. तर चला आता या ठिकाणी आपण अनुदान, पीक विमा आणि कर्जमाफीची बातमी आपण या ठिकाणी सविस्तर बघूयात. राज्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे आता शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांची खूप दिवसांची 50,000 रुपये अनुदानाची प्रतीक्षा संपली आणि पीक विमा नुकसान भरपाईची पण संपलेली आहे. बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यास कोणतीही अडचण नाहीये, कारण आता निवडणुकामागचं जे टेन्शन होतं ते पण दूर झालेलं आहे. तुम्हाला माहीत असेल, बारामती, राहुरी पोटनिवडणुका होत्या आणि त्यामध्ये सरकार व्यस्त होतं, पण आता त्या निवडणुका पण झाल्या आहेत आणि त्यामध्ये महायुतीचा प्रचंड मोठा विजय झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार ह्या पण आपल्याला मोठ्या प्रचंड मताने विजय झाल्या बघायला मिळालेला आहे. आता संपूर्ण निकाल वगैरे जाहीर झालेले आहेत. आता फक्त शेतकऱ्यांना पैसे देण्याचा निर्णय सरकारने जाहिराती घेण्याची पूर्ण तयारी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होते आणि त्यातच आता मोठा निर्णय जाहीर झालेला आहे. होय आता अनुदानाचे पैसे हे सर्वांना भेटणार का? आणि पैसे मिळण्यापूर्वी शेतकरी बांधवांना सरकार तुमच्याकडून 2 कामे करून घेणार आहे. जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला अनुदान, पीक विमा, नुकसान भरपाई कोणतेच पैसे भेटायचे नाहीत. जर तुम्हाला अनुदानाचे पैसे आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करावीच लागतील. मग आता कोणती 2 कामे करावी लागतील ही माहिती पुढे दाखवणार आहे. यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहण्याचं काम करा. त्यानंतर आपण जे आहे ते सर्वात आधी आता पीक विमा मिळणारे, नुकसान भरपाई मिळणारे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी अनुदानाचे, पीक नुकसान भरपाईचे पैसे येणार आहेत, त्या जिल्ह्यांची आता यादी आपण पाहूया. तर चला संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघू.
आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहत चला. बघा, सरकारचा अखेर निर्णय झाला. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे येणार आहेत. होय, आता सर्वात मोठी घोषणा जाहीर झालेली असून शेतकऱ्यांना 50,000 रुपयांच्या अनुदानाची घोषणा सरकारने केलेली आहे. तर दुसरीकडे पीक विम्याची रक्कम पण जाहीर झालेली असून अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची वाटपही सुरू झालेली आहे. पण इथे सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की हे 50,000 रुपये नक्की कोणाला मिळणार आणि तुमच्या बँक खात्यात हे पैसे कधी जमा होणार, तारीख काय आहे, अनुदानाला इतका उशीर का, आणि महत्त्वाचं म्हणजे जर उशीर होत असेल तर मग पीक विम्याचे पैसे आधी मिळणार का. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणारच आहे. असे अनेक प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुरू आहेत आणि याच प्रश्नांची अचूक उत्तरे आता आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार असून आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, पुढे व्हिडिओ ढकलू नका, लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्याला नेमकं अनुदान कधी मिळेल, आपल्याला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळतील, आज मिळतील की उद्या मिळतील की दुसरी कोणती तारीख आहे, आणि पीक विमा नुकसान भरपाईच्या पैशाच्या यादीमध्ये ज्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत त्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, हे बघण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला आता सविस्तरपणे समजून जाईल. तर चला, या ठिकाणी अनुदान आणि पीक विम्याची बातमी आपण बघूयात. बघा, आता 50,000 रुपयांचं अनुदान वाटपाचा निर्णय सरकारने 100% जाहीर करून टाकलेला आहे. शिक्कामोर्तब झालेला आहे. आता फक्त वाटप करणं बाकी राहिलं होतं, तर ते वाटप देखील आता केलं जाणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. होय, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आणि काहींना अनुदानाचा लाभ म्हणजेच 50,000 रुपयांचा लाभ सरकार आता देणार आहे. आणि एवढंच नाही, तर त्यापूर्वी काहींना आता पीक विमा नुकसान भरपाई पण मिळणार आहे. तर चला, आता पीक विमा नुकसान भरपाईचे हे पैसे एकदा कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची एकदा आपण यादी बघूयात. त्यानंतर अनुदानाचे पैसे कसे वाटप होणार आहेत, आज वाटप होणार की उद्या की दुसरी कोणती तारीख जाहीर सरकारने केलेली आहे, आणि त्यातले त्यात अनुदानाचे पैसे मिळवण्यासाठी आपल्याकडे कोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे, कोणती 2 कामे करावी लागतील, ही संपूर्ण माहिती तुम्हाला बघायची आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर तुम्ही ती माहिती बघितली नाही तर तुम्ही योजनेमध्ये पात्र ठरायचा नाहीत आणि तुम्हाला अनुदानाचे पैसे मिळायचे नाहीत. कारण की सरकारने सांगितलेले आता तुम्हाला जे आहे ती महत्त्वाची 2 कामे तर करायचीच आहेत, पण तुमच्याकडे काही कागदपत्र पण असणे गरजेचं आहे, तरच तुमच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे आता जमा होतील. तर चला, आता संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करू. तर बघा, आता पूर्ण माहिती सविस्तर या ठिकाणी आलेली आहे. सर्वात आधी आपण 50,000 रुपयांच्या अनुदानाबद्दल सविस्तर बोलूयात. शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केलेले आहे. व अधिवेशनामध्येच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती. त्याच वेळेस तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील अनेक नेते उपस्थित होते आणि घोषणा अशी झालेली होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे आणि त्यातले त्यात हे पूर्ण पैसे देण्याचा निर्णय सरकारने त्याच ठिकाणी जाहीर करून ठेवलेला होता. यामुळे शेतकरी खुश झालेले आहेत. मग बघा, आता हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत, आता ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून या ठिकाणी आता लक्ष देत चला. त्यातले त्यात आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे देखील वाटप केले जाणार असून लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सर्व पैसे हे जमा होणार आहेत. तर चला, या ठिकाणी बघा, पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे मिळणारे तालुके आणि कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावं आलेली आहेत ती एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे येणार आहेत की नाही. त्यानंतर अनुदानाबद्दलची संपूर्ण माहिती दाखवणार आहे. अनुदान 50,000 रुपयांचं मिळणार आहे, ते कसं आणि कधी मिळणार आहे हे पण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा, आता सर्वात आधी पीक विमा वाटप होणारे, नुकसान भरपाई वाटप होणारे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची एकदा आपण यादी बघण्याचं काम करू. आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यादेवी नगर जिल्हा. होय, आता शेतकरी बांधवांनो, अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं आहे. यादीत आलेल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी नगर असून या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना मिळणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. आलेल्या माहितीनुसार अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पीक विमा नुकसान भरपाई मिळेल. त्यानंतर काही तालुके आहेत, यामध्ये आता तालुका आहे तो म्हणजे
म्हणजे अकोले तालुक्यामध्ये पण शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत। त्यानंतर जामखेड तालुका, जर कोणी जामखेड तालुक्यातील असेल तर या शेतकऱ्यांच्या पण बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईच्या पैशांचं वितरण पूर्ण केलं जाणार असून शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे। त्यानंतर कर्जत, कोपरगाव, नेवासा तालुक्यात देखील सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। आकडेवारीनुसार नेवासा तालुक्यामध्ये जरा जास्त पैसे वाटप आणि जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैशांचं वितरण केलं जाणार आहे, अशी पण माहिती समोर येत आहे। यामुळे आता शेतकरी बांधव चांगलेच खुश होतील आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना मिळेल असं पण आपण म्हणू शकतो। सर्व पैसे हे डीबीटीच्या अंतर्गत आता देण्यात येणार असून या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना आता चांगला फायदा होणार आहे आणि सर्व शेतकरी आता चांगलेच खुश झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। कोणीही काळजी किंवा चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नसून थेट पैसे डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत। तर चला, आलेल्या माहितीनुसार आता हे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत बघा। राहुरी, संगमनेर, पारनेर, पाथर्डी या ठिकाणी पण वाटप केले जातील। अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यात पण पैसे मिळणार असून 117 कोटींच्या आसपासचा निधी शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारने जाहीर केलेला आहे। यानंतरचा अजून कोणता जिल्हा आहे, अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे, तर चला पुढच्या जिल्ह्यांची पण यादी या ठिकाणी दाखवतो। त्यानंतर अनुदानाची पैसे जे सरकार वाटप करणार आहे 50,000 रुपये, ते कोणाला आणि कशा स्वरूपात वाटप होणार आहेत ही पण माहिती तुम्हाला बघायला मिळेल। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। बघा, आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। यामध्ये बघा, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा नांदेड असून नांदेड जिल्ह्यासाठी 800 कोटींपेक्षा अधिकचा निधी जाहीर झालेला असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका। नांदेड जिल्ह्यात पण टोटल रक्कम आता डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना आता नक्कीच मिळेल असं पण आपण म्हणू शकतो। पूर्ण पैसे वाटपाची तयारी आता झालेली आहे आणि पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत जमा केले जाणार आहेत। अशा पद्धतीचा मोठा निर्णय सरकारचा जाहीर झालेला आहे। नांदेड जिल्हा, त्यानंतर अर्धापूर, मुदखेड या 2 तालुक्यात पण जास्त रक्कम मिळणार असून या तालुक्यातील शेतकरी चांगले खुश झालेले आहेत, कारण खूप दिवसानंतर आम्हाला एवढ्या मोठ्या रकमेची पीक विमा नुकसान भरपाई ही मिळत आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं असून शेतकरी आता चांगलेच खुश झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला, आता या ठिकाणी आपण अनुदानासंदर्भातील माहिती बघूयात। अनुदान कसं वाटप होणार, 50,000 रुपये अनुदान वाटपाची काय तारीख आहे का, आता घोषणा काय झाली का, संपूर्ण माहिती या ठिकाणी आता दाखवतो आणि कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती दाखवणार असून लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। होय, आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक दिलासा मिळणार असून शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, अर्थसंकल्पात सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आणि आता कर्जमाफी मिळणार आहे, पण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं अनुदान मिळणार असून यामध्ये सर्वात जास्त लाभ कोकणातील शेतकऱ्यांना होण्याचा अंदाज आहे। यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना आणि मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पण याचा बऱ्यापैकी लाभ होईल आणि शक्यतो मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा फायदा हा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। पण बघा, आता कोणती कागदपत्रे लागतील आणि कोणती 2 कामे करावी लागतील की जेणेकरून आपल्या बँक खात्यात 50,000 रुपयांचं अनुदान मिळेल आणि आपण अनुदानासाठी पात्र ठरतो। यासाठी कोणती कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला दाखवतो। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण जर तुम्ही ती 2 कामे केली नाही आणि तुमच्याकडे जर ती कागदपत्रे नसतील तर तुम्हाला अनुदान भेटणार नाही असं सरकारने सांगितलं आहे। अनुदान मिळवण्यासाठी आता काय करावं लागेल ही माहिती या ठिकाणी आपण बघूया। तर बघा, आता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवत असून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे तर फायदा मिळणार आहे। नियमित कर्ज परतफेड केली असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे मिळतील। आता त्यातली त्यात मुदत बघा, प्रामुख्याने 2024-25 आणि 2025-26 आर्थिक वर्षात आणि 30 सप्टेंबर 2025 पूर्वी कर्जाचे सर्व हप्ते वेळेवर भरलेले असणे अपेक्षित आहे। थकबाकीदार नसावा। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे अनिवार्य आहे। बँक पासबुक ज्या बँकेतून किंवा
सोसायटीतून पीक कर्ज घेतलेले आहे. ज्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा करायचे आहेत हे बँक पासबुक लागतं. जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा पाहिजे. कर्ज खात्याचे स्टेटमेंट, नियमित कर्ज परतफेड प्रमाणपत्र देखील पाहिजे. रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो ही सर्व काही तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे, जेणेकरून जशी घोषणा होईल आणि अनुदान वाटप सुरू केलं जाईल त्याच्या आधी तुम्हाला सरकार सूचना देईल आणि ही कामे तुम्ही लवकर करून घ्या. म्हणजे अनुदान तिकडून वाटप सुरू झाल्यानंतर लगेच तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. पूर्ण अनुदान वाटप हे सरकार करणार असल्याने शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. कोणालाच काळजी करायची नाही, कोणाला चिंता देखील आता करायची गरज पडणार नाही, कारण की आता दिलासा देणारा निर्णय घेतलाय. ज्यांना अनुदान भेटायचे नाही, जर तुमचे कर्ज थकीत असेल आणि पात्र असाल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होईल. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करा आणि अधिक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, त्यांना पण माहिती नक्कीच मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.